मध्ये अरे या ठिकाणी बघा आपण धरती कच्छार गाव या ठिकाणी होतो आणि हा इथे पाठी आश्रम होता. या आश्रमावरून निघालो आहे आता आणि पुढे आम्ही झाशी घाट या ठिकाणी जाणार आहे. धरती कच्छार गाव नर्मदे मध्ये यार या ठिकाणी बघा हा नाला आहे ना, नर्मदा मैया आहे समोर. हा समोर नर्मदा मैयाला मिळतो आहे हा नाला. या ठिकाणी कच्छरा गाव तेव्हा इथं एक माता राणी आलेली आहे, कारण इथं थोडंसं शेवाळ असल्यामुळं घसरत आहे. आणि सकाळी सकाळी थोडंसं हा चढून आम्ही पुढे झाशी घाट या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैया तर ते वर चढून आलो आहे आणि मैयाचं आपण हे सकाळी दर्शन. आणि इथं मोठा कोल्हा होता, कोल्हा पळाला बघा. असं एक आपण नर्मदा मैयाजी आहे आणि या ठिकाणी झाशी घाट या ठिकाणी चाललेलो आहे आपण. आणि नर्मदा मैयानी इथे टर्न मारून परत वापस खालती गेलेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि असा आपला परिक्रमा मार्ग आहे, शेतातून पगदंडीनी किनारा मार्गे. कितीही परिक्रमेचा किती आनंद घेत असतील ज्यावेळेस किनारा मार्गे परिक्रमा करत असतील परिक्रमाची त्यावेळेस. आणि खरंच कठीण परिक्रमा आहे ही कठीण परिक्रमा आहे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही इथे नर्मदा मैया किनारी आहे, किनाऱ्यावर आहे आता. आणि इथं आश्रम आहे. हे आश्रमाचं माता राणीचं आहे. ही माता राणी झाडून घेते ना, इथं आश्रम माता राणी टाकलेलं आहे इथं. हे बघा परिक्रमा वाशींसाठी. आणि इथं मैयाने टन मारून गेलेली आहे बरोबर या ठिकाणावरून. नर्मदे अरे या ठिकाणी बघा आपण सांदवी महंत विवेकपुरी टोटा घाट या ठिकाणी आपण. हा परिक्रमा असा आहे ना आश्रम आहे या ठिकाणी बघा. हा आश्रम आहे, हा दक्षिण तटावरती आहे टोटा घाट या ठिकाणी. आता झाशी घाट या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तट टोटो घाटवरून निघाल्यानंतर टोटो घाटवरून पुढे आहे ना आपल्याला आहे ना एक ब्रिज लागणार आहे. त्या ब्रिज पाशी जायचं आहे. असा मार्ग आहे बघा या शेतातून, त्या शेतातून जायचं आहे. असं पाणी पूर्ण गव्हाची शेती आहे आणि या गव्हाच्या शेतीतून जायचं आहे हे बघा. आणि हो का असं हे बघा याची शेती आहे. या स्प्रिंकलर लावलेले आहेत आणि त्या स्प्रिंकलरचं पाणी भरपूर लांबपर्यंत येतं त्याच्यामुळं. चिकट झालेलं आहे आता सर्व, भरपूर चिखल होतं. त्या गव्हाच्या शेतीतून यायला लागला ते परिक्रमा मार्ग असा आहे या ठिकाणी बघा. आणि हा टोटो घाटावरून निघल्याच्या नंतर आम्ही पुढे आहे ना आता आम्हाला आहे ना एक झाशी घाट या ठिकाणी जायचं आहे. झाशी घाट. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना आता झाशी घाटही येईल इथे पुढे. आणि हे असं गव्हाच्या शेतातून जायचं आहे. गव्हाची शेती आहे, सर्व गव्हाच्या शेतीतून जायचं आहे. आणि हे लोकांनी गव्हाची शेती जाण्यासाठी दिलेली आहे परिक्रमावासी यांना. आणि इथे नर्मदा मैया हा उजव्या नर्मदे यार या ठिकाणी बघू शकता आपल्या नर्मदा किनारा मार्ग. हा नर्मदा मैया जी आहे ना टोटो घाटवरून पुढं आल्याच्या नंतर बघा असा मार्ग आहे. आणि ही जी आहे ना शेती ही हरभरा चणा. आणि या ठिकाणी आपण बघा हे परिक्रमावासी आले सर्व. आणि या ठिकाणी आपल्याला असा नर्मदा मैया जी आहे दक्षिण तटावरती. नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग ही नर्मदा मैया जी आहे एवढी मोठ्या रूपात आलेली आहे का आता कितीतरी मोठं रूप झालेलं आहे. याच्यापेक्षा डबल रूपात येणार आहे, कारण याच्यापेक्षा मोठी होणार आहे काही ठिकाणी. कारण आता इथून पुढे मोठी होत जाणार, याच्यापेक्षा डबल रूपात येणार आहे. आणि आपण पाहिलं ना हे मालकच्छर घाट येणार आहे. इथे पुढे ब्रिज दिसतो इथे. आणि जाण्यासाठी असा मार्ग आहे, किनारा मार्ग बरोबर असा आहे. दक्षिण तटावरती आहे, दक्षिण तटावरून चाललेलो आहे या ठिकाणी.
आणि थोडासा अवघड पण आहे, थोडासा सोपा पण आहे दक्षिण तट. आणि हा किनारा मार्ग असा किनाऱ्याने जायला लागतं परिक्रमावाशी आम्हाला. तर किनारा मार्ग परिक्रमा करत असताना प्रत्येक ठिकाणी घाटाचं दर्शन होतं. घाटाचं इथे कितीचं कसं हे या ठिकाणी असा दंड टेकून घ्यावा लागणार. इथे शूज टेकवावा लागणार. इथे शूज नाही टेकू शकत, तर हा शूज इथे टेकवतो. ते वरून जाऊया थोडंसं. आलो असं करावं लागणार. तर या ठिकाणी पाहिलं असं आता खाली आल्याच्यानंतर असं सपाट, तर असा मार्ग आहे नर्मदा परिक्रमा हा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला मालकच्छ घाट येणार मंदिर आहे समोर दिसते. तिथे आपल्याला एक दर्शन घेऊन आपल्याला पुढे झाशी घाट या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणावर नर्मदा मैया अशी झालेली आहे, इथं मोठ्या रूपात आलेली आहे, पुढे पण मोठ्या रूपात येणार. या ठिकाणी जर पाहिलं ना तर आनंद वाटतो. जर नर्मदा परिक्रमा करत असताना दक्षिण तटावर ना खरोखर असा आनंद वाटतो की. आणि त्या ठिकाणी आम्ही जे पलीकडचा जो तट आहे ना त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ना भोजन प्रसादी घेतली होती. दुपारच्या वेळेस भोजन प्रसादी घेतली होती त्या ठिकाणी. आणि दुपारी त्या ठिकाणावरून निघून आम्ही आहे ना नरसिंग घाट त्या ठिकाणी थांबलो होतो. तो पलीकडचा घाट होता तो. तर अशा ठिकाणी आता आम्ही परिक्रमा काही नर्मदामाई एवढ्या मोठ्या रूपात येऊन आता चाललेलो आहे पुढे 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 पुढे. नर्मदे हरम नर्मदे हरण नर्मदे हरण नर्मदे हरम. या ठिकाणी बघा आम्ही असं किनारा मार्ग आहे बिलकुल चिटकून आहे नर्मदामाई या किनाऱ्याला. पर एकदम बिलकुल चिटकून म्हणलं तरी चाललेलं आहे. आणि दक्षिण तटावरून आहे आणि उत्तर तटाची आमची किनारामार्ग परिक्रमा पूर्ण करून आम्ही भरपूर लांब आलो. आता आम्हाला या ठिकाणी 400 किलोमीटर अमरकंटक राहिलेले आहे. तर आमची नर्मदा मैया हळूहळू का होईना परिक्रमा पूर्ण करून घेत आहे. कारण आम्ही भरपूर दिवस झाले परिक्रमा करतो आहे. नर्मदा मैया हळूहळू का होईना आमची परिक्रमा पूर्ण करून घेते. नर्मदे हरम नर्मदे हरम नर्मदे हरम नर्मदे हर. आता जो आला आहे तो घाट आहे बघा इथे पुढे नर्मदे हर. नर्मदे हर या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा दक्षिण तटावरून आम्ही आहे ना नर्मदा मैयाचं दर्शन पण घेऊ शकतो आपण या ठिकाणी. आणि भिक्कमपूर या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. भिक्कमपूर नंतर आपल्याला झाशी लागणार, झाशी घाट या ठिकाणी. आता पहिलं आपण भिक्कमपूर नंतर झाशी घाट जाणार या ठिकाणी. तर परिक्रमा करत असताना एवढा आनंद वाटतो की. कारण नर्मदा किनारामार्गे काही चालण्यासाठी येतो, अवघड परिस्थिती असते, पण काही ठिकाणी चांगलं पण असतं. काही ठिकाणी अवघड, काही ठिकाणी चांगलं. पण सगळं पार करीत आज जवळजवळ आम्हाला भरपूर झाशी घाटपर्यंत येणं नाही म्हणजे 3600 ते 700 किलोमीटर झाले असेल. आणि आम्हाला जर संपूर्ण परिक्रमा आमची 4200 ते 4300पर्यंत होऊ शकते. परिक्रमा 4300 400पर्यंत होऊ शकते तर परिक्रमा. कारण आमचं किलोमीटर भरपूर झालेलं आहे. किनाऱ्यामार्गे किलोमीटर वाढत असतात या ठिकाणी जर पाहिलं तर. असा तर बघा तो बैल आहे कसा बघतोय माझ्याकडे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा किती. आता असा मार्ग शोधत जायचं आहे आम्हाला. तिथं मार्ग शोधायचा आहे या ठिकाणी. बघा एवढा मार्ग शोधतो. नर्मदे हर नसून वरून वरून आहे हाला या ठिकाणी बघा असा मार्ग शोधायचा. नर्मदे हर या असा किनारा मार्ग दक्षिण तटावरती. आता दक्षिण तटावरून चाललो आहे भिक्कमपूर, झाशी घाट
लागेल आता पुढे. नर्मदा मैया किनारी आहे आणि किनाऱ्याने चाललो आहे या ठिकाणी. हे पहा किनाऱ्याने आणि हे किनारा नर्मदा मैया किनाऱ्याने बरोबर. ही मैया किनाऱ्याने चाललो आहे या ठिकाणी. आता असं बघा ते असं आहे, तर त्याला किनारा शोधत शोधत जावं लागतं. किनाऱ्याने मार्ग आपण म्हणतो ना, आहे पगदंडी आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी पगदंडी, नर्मदा किनाऱ्याने पगदंडी आहे असं आपण बघतोय या ठिकाणी. थोडं थोडं या ठिकाणी जर पाहिलं सवरून तर याच्यातून किनारा आहे. थोडं किनाऱ्याने शोधत शोधतच जावं लागतं पगदंडीने, कारण थोडंसं किचड हे ते असतं, त्याच्यामुळं काही अडचण येत नाही, काय नाही किनाऱ्याने. तर बघा तर थोडं अडचणीत वळून असा लागला या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण नर्मदा मैया दक्षिण तटावरून येणार. नर्मदा मैया किती मोठी झालेली आहे या ठिकाणी. बालरूपातून मोठ्या रूपात, आपण बालरूपातून पाहत पाहत आल्यानंतर किती मोठ्या रूपात झालेली आहे. आणि ह्या पितृतटा असा पवित्र असा पितृतटावरून चाललेलं आहे. आणि जी नर्मदा मैयाची मायभूमीतून चाललेलं आहे. ही मैयाची भूमी आहे, मायभूमी या ठिकाणी. आणि इथे सुद्धा अशी उतारावरती शेती करत असतात लोक, भरपूर प्रमाणामध्ये शेती करतात. इथले जे केवट लोक शेती करतात या ठिकाणी. असा परिक्रमा मार्ग आहे, कधी अवघड कधी सोपा, कधी अवघड तर कधी सोपा. काही ठिकाणी तर भरपूर कठीण येणार आहे. आता जो आता समोर दिसतो आहे मला या ठिकाणी कठीण मार्ग, आणि ते पण आपण तुम्हाला दाखवणार, तो कठीण मार्ग कसा पार करतो आहे ते. नर्मदे हर. ते यार या ठिकाणी बघा हा थोडा कठीणच मार्ग आहे तसं जर पाहिलं तर म्हणायचं. गवत बिवत आहे, तर याच्यातून जायचं आहे सर्व कठीण मार्गातून या ठिकाणावरून. तर आलो आहे असं या ठिकाणी हे बघा. आणि इथे ते काय शेती कशी उतारावरती केलेली करतात केवट लोक. आणि हे दक्षिण तटावरती आम्ही आता थोडं घसरत आहे, थोडं हे आणि चाललेलो आहे आता. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि या थोडं कठीण मार्गातून चाललो आहे आता. आणि असा मार्ग आहे मैया या ठिकाणी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदाला मैयाला भेटण्यासाठी हे बघा हा झरा बघा, खळखळ खळखळ खळखळ. ह्या उंबराचं झाड, या झाडाच्या याच्यातून बघा ह्या होलमधून कसे झरे नर्मदा मैयाला भेटण्यासाठी कुठूनही कसेही येत असतात. आणि नर्मदाची या ठिकाणी नर्मदाचे भेटण्यासाठी असे छोटे कितीतरी झरे येतात आणि कसे भेटतात बघा येऊन या ठिकाणी. आणि आपल्याला भरपूर अशी जे शोची झाडं आपण शोला जी घराच्या इथे लावत असताना ती सुद्धा हे नर्मदा मैयाच्या किनारी आपल्याला बघायला भेटतील. सर्व अमरकंटकच्या जंगलामध्ये सुद्धा बघायला भेटतील. सर्व जेवढी झाडे शोची तेवढ्या झाडांचे प्रकार आपल्याला आहे ना सर्व या ठिकाणी बघायला भेटणार. अमरकंटकच्या एवढ्या 7 पर्वतामधून जेवढे 7 पर्वत आहेत, ज्या नर्मदा मैया 7 पर्वतातून चालते या ठिकाणी जे बघायला भेटणार तुम्हाला सर्व या ठिकाणी. आणि अनेक वस्तू ज्या नाही आपल्या सर्व जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सुद्धा ह्या जंगलामध्ये भेटतात. ज्या जडीबुटीच्या ह्या त्या सर्व प्रकार, जे सगळे प्रकार अनेक प्रकार जसं असेल तसं ह्या सर्व जंगलामध्ये नर्मदा मैया किनाऱ्यावर ज्यावेळेस परिक्रमा करतो ना त्यावेळेस आपल्याला बघायला भेटतं सर्व काही. आणि अशा एवढ्या कठीण परिक्रमा आहे ही जी कठीण परिक्रमा जी किनाऱ्यामार्गे जो करतो त्यालाच कठीण परिक्रमा. आणि जो पूर्ण करतो नर्मदा मैया पूर्ण करून घेते. किनाऱ्यामार्गे जो परिक्रमा करतो त्यांची काही अडचण येऊन देत नाही. हर ठिकाणी आश्रम आहेत, प्रत्येक ठिकाणी आश्रम आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर. नर्मदे हर.
ते रेट बघा, शेतातून गव्हाची शेती आहे, या शेतातून चालू नर्मदा मैया किनारी आहे बरोबर. आणि मैया शेतातून चाललेली आहे टुन्नुक टुन्नुक. हे बघा, हे संपूर्ण गव्हाच्या शेतामधून चाललेली आहे. आता बघा, हे शेतातून चाललेली आहे, म्हणजे लोक शेतातून जाऊन देतात हिला. आणि मला विचारतात बाबाजी ऊपर से जाओ, आणि मैया को कोई नाही, मैया को कुछ नाही. कारण मैयाच्या इथे आहे ना, नर्मदा मैयाच्या पाया, म्हणजे आपल्याला जी मुलगी असते ना त्या मुलीच्या पाया पडत असतात. इथे ज्या MP मध्ये प्रथा आहे आधी, नर्मदा मैया किनारी जेवढी घरं राहतात ना तेवढी सर्व आपली मुलगीचे लग्न जरी झालेलं असेल त्याच्या मुलीच्या सुद्धा पाया पडतात. मुलीला समजा आपल्या मुलगी जरी झाली असेल तिच्या पण पाया पडतात, आणि मुलीच्या मुलीला पण ते सर्व आईबाप, कारण त्यांची ती लक्ष्मी असते या ठिकाणी, त्याच्यामुळं ते पाया पडत असतात सगळे. आणि मुलीला एवढं इथं प्राधान्य, म्हणजे एवढं इथं हे आहे ना या ठिकाणी नर्मदा मैया किनारी, एवढं या ठिकाणी मुलीसाठी कितीतरी हे करतात हे लोक. मुलगी असली तिला लय आनंद होतो या लोकांना इकडे, कारण मुलीच्या पाया पडतात. मुलीला एवढे हे मानतात नाही, ते नर्मदाचे त्यांचे असे बोलतात. हे बघा इथे घर, नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे, नर्मदे यार, नर्मदे. यार या ठिकाणी बघा, हे भिकमपूर नदी संगम आहे ना, सिन्नेर नदी आहे ही, नर्मदा मैयाला जाऊन मिळते. ही जी आलेली आहे ना इकडनं, ही जी नदी आहे. आणि हा आम्ही आहे ना भिकमपूरमध्ये, भिकमपूर, आणि हा घाट आहे. तर हा नदी संगम आहे इथे, सिन्नेर नदी जी नर्मदा मैयाला मिळते. झाशी, तिथे झाशी घाट आहे पुढे, आणि इथे आम्ही या ठिकाणी आहे जो भिकमपूर, नर्मदे. अरे ठीक बघा, ही सिन्नेर नदी आहे. ही नदी संगम क्रॉस करण्यासाठी मला पार इकडे यावं लागले. तर किती लांब जाऊन नदी क्रॉस करायची आहे, कारण इथे नदी क्रॉस करायला जागा नाही, पाणी फुल असल्यामुळं अशा मार्गे चाललेलं आहे या ठिकाणी. नर्मदे. अरे सिन्नेर नदी क्रॉस करून आल्यानंतर बघा अशी पगदंडी आहे. क्रॉस केली सिन्नेर नदी, आणि हे तिथे, आणि हे रेल्वेचा ब्रिज आहे आपल्याला लागणार. तर ब्रिज खालून आपल्याला जायचं आहे, दक्षिण तट आहे, रेल्वेचा ब्रिज लागणार. ब्रिज खालून आपण झाशी घाट या ठिकाणी जाणार. नर्मदे. अरे बघा, सिन्नर नदी क्रॉस केली. हे जे आहे ना ब्रिज दिसतो ना, हा ट्रेनचा ब्रिज आहे, वरून ट्रेन जाते. आणि सिन्नर नदी पाहिली आपण क्रॉस करून आलो. पुढे आल्याच्यानंतर असा मार्ग आहे आपल्याला जो नर्मदा परिक्रमा. ही नर्मदा मैया बघा किती दो 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 वाहते पुढे आल्याच्यानंतर. आणि आपल्याला या जे पोल दिसतात ना असे, त्या ठिकाणावरून आपल्याला आहे ना असं पुढे आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा. नर्मदे ट्रेन. ते या ठिकाणी बघा, नर्मदा मैयाच्या किनारी आहे बरोबर आहे ना, गव्हाच्या शेतामध्ये. गव्हाच्या शेतातून चालले झाशी घाट या ठिकाणी. दुपारी 12:30-1 वाजले. तर ऊन भरपूर लागत आहे, फुल ऊन आहे, कारण भरपूर दिवस झालेत परिक्रमा चालू आहे या ठिकाणी. आणि नर्मदा मैया किनाऱ्याने चालू आहे. आणि आता मी भिकमपूरवरून आहे ना तर झाशी घाट या ठिकाणी चाललेलं आहे. जो दुपारची बघू या ठिकाणी जे आपण नर्मदा मैया किनारे अशी एवढी मोठी नर्मदा झाली नाही बालरोपातून का, भरपूर अशी मोठी झालेली आहे. आणि असे काही ठिकाणी असे गव्हाच्या शेतीचं असं हे काय ते कोण नुकसान करते, कोल्हे असतात का काय असतात तिकडे काय म्हणते, पूर्ण वाकडे तिकडे करून टाकले. मैयाच्या बाजूनेच चाललेलो आहे, बरोबर मैयाच्या बाजूनेच मी या ठिकाणी. आणि गव्हाच्या ह्याच्यात तर वाजलेत 12:30-1 वाजले असते या ठिकाणी. नर्मदे झाशी घाट दक्षिण तटावरून आता मी ना पुढे करुवा घाट या ठिकाणी निघालेलो आहे पुढे. नर्मदे.